आज कुछ भाई बोलिए सागर भाई, आज जो आपने प्रेस बुलाई है क्या विषय? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या। त्या दिवसापासून प्रत्येक उमेदवार तळागाळातला गटातला हा उमेदवार एक महिन्यापासून आपल्या पक्षाच्या आदेशानुसार तो तळागाळात जाऊन पक्षाच्या बळकटीसाठी मतदारांकडे जाऊन आपला प्रचार करत होता। त्या प्रचारांतर्गत काही प्रभाग सिस्टम मध्ये आरक्षण सोडत ही रचना करण्यात आली महानगरपालिकेतर्फे। आरक्षण सोडत झाल्यानंतर काही उमेदवारांनी त्यांची ताकदीचे बळ ओपन, ओबीसी, एसटी, एससी या उमेदवारांनी ताकदीच्या स्वबळावरती पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी जनतेपर्यंत जाऊन आपल्या पक्षाचा काम करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःची उमेदवारी जाहीर न झाल्यानंतरही तळागाळात जाऊन उमेदवारांना विनंती केली की आम्ही या पक्षाकडनं उमेदवारी घेणार आहोत, आम्ही निवडणूक लढणार आहोत। परंतु काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजप यांची युती नाही झाली। युती न झाल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। परंतु दिनांक 30 तारखेला ज्या दिवशी उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी 3, 4, 5 स्मार्ट सिटी या ठिकाणी आल्यानंतर उमेदवारी जाहीर झालेली नसताना काही उमेदवारांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि काही उमेदवारांनी पक्षाच्या अंतर्गत बी फॉर्म देऊन उमेदवारी फॉर्म अर्ज भरलेला आहे। परंतु याच्यामध्ये माझा आक्षेप असा आहे की प्रभाग क्रमांक 4 मध्ये एक ओपन वार्ड आहे, एक एससी वार्ड आहे, एक ओबीसी महिला वार्ड आहे आणि एक एसटी पुरुष वार्ड आहे। एसटी पुरुष वार्ड असतानाही मी स्थानिकचा माझी आई 20 ते 22 वर्षापासून शिवसेना पक्षाचं काम करते। त्या गटातला प्रबळ दावेदार मी एसटी कॅन्डिडेट असून माझ्या प्रभागामध्ये माझं मतदार यादीमध्ये सर्टिफाईड मध्ये माझं नाव आहे, माझे अनुमोदक, माझे सूचक माझ्या यादीमधले आहे, मला ते ओळखतात। मला ओळखीचे झाल्यानंतरही मला प्रभागामध्ये माझ्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये मला सर्व चेहऱ्याने ओळखतात, नावाने ओळखतात। परंतु प्रभाग क्रमांक 4 मध्ये एसटी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल निकमजी साहेब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। माझ्या प्रभागामध्ये ज्यावेळेस अमोलजी निकम साहेब यांना एसटी कॅन्डिडेटकडनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे पक्षाकडने, तर माझी काय चूक हे माझा प्रश्न विचारायचा सर्वात प्रथम मला। ज्या अर्थी जर कधी मी एसटी कॅन्डिडेट आहे, माझ्या 20 ते 22 वर्षापासून पक्षात काम करतेय, मी तळागाळातला कार्यकर्ता 10 ते 12 वर्षापासून काम करतोय। माझा मतदारसंघ 40 ते 41 हजार मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये 21,714 पुरुष आहे, 19,714 महिला आहेत। एवढा तळागाळातला दाट अभ्यास आणि तळागाळात जाऊन माझा सर्वे करूनही मला 2 वाजेपर्यंत सांगण्यात आलं की तुला बी फॉर्म भेटणार आहे। 2 वाजेनंतर मला धावण्याचा प्रयत्न आला, माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू निघले। 20 ते 22 वर्षाचं फळ तिला हे भेटलं का? एसटी कॅन्डिडेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार IPC सेक्शन 32 मानवाचे मूलभूत अधिकार, या अधिकारानंतर मला अधिकार नाही का त्या एसटी कॅन्डिडेट म्हणून? शेड्यूल ट्राईब मध्ये मी येतो, मी आदिवासी अनुसूचित जमातीचा व्यक्ती आहे, मला तो अधिकार आहे। माझा हक्कातला ताटातला घास ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला आपणास विनंती आहे, माझ्या प्रभाग क्रमांक 4 मधल्या सर्व सुजाण नागरिकांना विनंती आहे, ही निवडणूक तळागाळातल्या कार्यकर्त्याची आहे। ही निवडणूक तळागाळातल्या कार्यकर्त्याची निवडणूक जो व्यक्ती सुखादुःखात सोबत असतो, जो व्यक्ती तुम्हाला चेहऱ्याने नव्हे, नावाने नव्हे, जो व्यक्ती तुमचा रात्री 1 वाजता कॉल असतो, जो व्यक्ती तुमच्या सुखात दुःखात, जो व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सामील आहे, तशा व्यक्तीचा चेहरा बघून, तशा व्यक्तीचं नाव बघून तुम्ही मतदान करा। पैशाच्या अभावी तुम्ही मतदान नका करू, ही माझी आपणास विनंती आहे। माझं नाव आकाश सुनील कुमार ठाकूर, माझं नाव आकाश वनिता सुनील कुमार ठाकूर, प्रभाग क्रमांक 4 अनुसूचित जमाती, मी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे।